ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार साहेब सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। काका पवारजी, नेमका काय गोंधळ झालेला आहे? कारण अत्यंत महत्त्वाची अशी ही स्पर्धा असते, त्या ठिकाणी वाद झाल्याचं कळतंय, आपल्यापर्यंत काय माहिती आली आहे? पवारजी, माझा आवाज येतोय? पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र अत्यंत मानाच्या आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये हा वाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या स्पर्धेला काहीसा आता गालबोट लागलेला आहे। शिवराज राक्षेच्या पराभवानंतर त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला। अहिल्यानगरमध्ये हा सामना महामुकाबला सुरू होता। शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारल्याची देखील माहिती समोर येते आणि त्यानंतर हा गोंधळ सुरू झाल्याचं कळतं आहे। नेमकं काय घडलं हे आता काही वेळानंतर या चौकशीच्या संपूर्ण चौकशीनंतर समोर येईलच। मात्र अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये असे प्रकार होणं अत्यंत निंदनीय असतं आणि आजपर्यंत खरं तर अशा पद्धतीचा प्रकार घडला नाही असं देखील आपण थोड्याच वेळापूर्वी चंद्रहार पाटील यांच्याशी बातचीत केली। त्यांनी देखील खरं तर या घटनेला दुजोरा दिलाय की अशा पद्धतीच्या घटना अशा स्पर्धांमध्ये घडत नसतात, त्याची पुरेपूर काळजी घेतली जाते। मात्र आता नेमकं काय घडलं ज्यामुळे हा प्रकार घडला हे देखील आता पाहणं महत्त्वाचं आहे। ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। काका पवारजी, महत्त्वाच्या अशा सामन्यांमध्ये हा वाद झालेला आहे, काय नेमकं घडलंय, आपली काय माहिती आहे? मी तर नव्हतो तिकडं, मी इकडे पुण्यातच आहे, तालमीवरच आहे। मी काय आज गेलो नव्हतो आज, मग पण तिथं त्या याच्यावर दिसतं सगळं आणि त्या मुलाने धाक मारली, तिथं 4 पॉइंट बनतात पण कुस्ती सीट देता येत नाही। कुणालाही दाखवलं तर वर्ल्ड WWE ला जर पाठवलं तरी काही फरक पडत नाही, पण ते कसं कुस्तीला चितपट नाही झाली, पॉइंट होतात त्याचे। म्हणजे त्याचं काय झालं मला काही एवढं मी बघितलं नाही, पण त्याला राग अनावर झाला नाही, ते सगळ्यांनी समज मला बघत मिळालं त्याने ते लात मारली वाटते काहीतरी पंचाला, म्हणजे असं तसं काहीतरी झालं ते, म्हणजे त्याला राग अनावर झाला नाही ते पंचाला, ते कसं काय एवढं हे झालं काय माहिती, पंचाने एवढी नाही द्यायला पाहिजे कुस्ती लगेच पीठ त्याची कुस्ती बरोबर। आता दोन्ही पैलवान चांगले जायचं दोन बरोबर। पवारजी, अशा पद्धतीचं जर वर्तन केलं गेलं पैलवानाकडनं असेल, पंचांकडनं असेल, तर काय पद्धतीची कारवाई होऊ शकते आणि चौकशी कशा पद्धतीने होऊ शकते? आता काय फेडरेशनला ऑल इंडिया फेडरेशनचं त्याच्यात कोण संस्था असेल, त्याच्यात वर्ल्ड मध्ये कोण तर असेल, त्याला ही दाखवून कुस्ती बाबा ही कुस्ती चितपट झाली का त्याच्यावर काय असेल ते निर्णय द्यावा त्यांनी बघून सगळ्यांनी। आणि नवीन फेडरेशन आहे ना आता, नवीन सगळे नवीन नेते आहेत सगळे आता ते, त्याच्यामुळे सर्व नवीन रेफरी आहेत, त्याच्यामुळे काहीतरी झालं असेल तर आम्ही नव्हतोच तिथं, मग त्याच्यामुळे काही हेच नाही। काका पवारजी, मुद्दा असा आहे की ही अत्यंत महत्त्वाची आणि मानाची समजली जाणारी स्पर्धा आहे, छोटी मोठी स्पर्धा नाहीये। महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे संपूर्ण देशाचं लक्ष असतं, त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतलेली असते, सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतलेली असते, तरी देखील असा प्रकार घडतोय। नाही, काळजी घेणार पण रेफरीला कधी कधी काय होतं माहिती का, रेफरीच्या हातात देव मानला जातो, आपण लक्षात ठेवा रेफरीला, म्हणजे देवाची त्याला रूप मारते, त्याचा आपण पायच धरतो, म्हणजे तिथे गेला की पहिलवान कोचला बी असतो त्या पायच धरतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे कसं असतं की सगळ्या गोष्टी त्याच्या हातात असतात, काय करायचं काय नाही, झाले ते म्हणा आम्ही म्हणणारच की झाल्यावर झालीच कुस्ती, पण ते कुस्ती पॉइंटवर पॉइंट झाले त्याचे 4 पॉइंट नक्की होतात त्याचे, एवढं मला दिसतं। म्हणजे मी आता इथं कुस्ती बघतोय त्याच्यावर, तर त्या कुस्तीचं एवढं मात्र हे नाही की एकदम चितपट दिलेलं की कुस्ती, जरा थांबायला तर पाहिजे होतं रेफरीनं, जरा थोडस म्हणजे वेळ घेऊन बाबा सगळ्याला मागायची कुस्ती, इकडला बी पंच असतो, पलीकडे एक पंच असतो बसलेला, 3 जण असतात, 3 जणांचं म्हणजे बागून बघायला पाहिजे कुस्ती। नाही पवारजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जर पंचांच्या निर्णयावर आपल्याला काही आक्षेप असतील तर त्याची एक पद्धत असेल ना, जी दृश्य आपण पाहतोय पंचाला तिथे उपस्थित असलेल्या अनेकांना अशा पद्धतीने लाथ मारण्यात आली आहे। तुम्ही देखील ऐका, तुम्ही देखील झी24 तासच्या आता जर तुम्ही चॅनल ऑन केलं तर ही दृश्य आपल्या समोर आहेत। ते बरोबर आहे, दृश्य म्हणजे त्याला राग अनावर झाला ना, ते पंचांनी रेफरीने कुस्तीच दिली ना लवकर, त्याच्यामुळे त्याला राग आला त्याला, त्याच्यामुळे जास्तही झाला असेल। पवारजी, राग जरी आला तरी आपले आक्षेप नोंदवण्याची एक काहीतरी पद्धत असेल, फेडरेशन आहेत, इतर गोष्टी आहेत। ते आता दाखवायला पाहिजे ना, मग त्याने ते म्हणलं ना टीव्हीवर दाखवा म्हणतो ना कुस्ती, दाखवायला पाहिजे मग पंचांनी कुस्ती, एवढं तुमचं मीडिया तिथं पूर्ण आहे, पूर्ण मीडिया आहे तिथं, मग कुस्ती दाखवायला काय होते लोकांमध्ये, काय फरक पडतो, दाखवा ना कुस्ती, मोठ्या क्रीवणवर दाखवा लोकांना कुस्ती, तिच्यात काय एवढं हे काय दोन्ही खेळाडू आपलेच आहेत, घरचेच आहेत खेळाडू दोन्ही पण,
असं थोडंच आहे की बाहेरच्या इथं. पण निश्चितच काका पवारजी, धन्यवाद, आपण झी 24 तासची बातचीत केली त्यासाठी.